आज मी तुम्हाला झटपट अशी बटाटा आणि बेसनची पोळी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि एक बटाटा मिडियम आकाराचा खिसून घेतलेला आहे। त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। वाडग्यामध्ये काढून घेऊया। काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। थोडा कांदा जास्त घातला तरी पण चालू शकते। झटपट एकंदर टिफिनसाठी, नाही तर जेवताना कधी भाजी नसेल पावसाळ्यात तर असं करू शकता जर आपल्याकडे बटाटा असेल तर। 2 मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत। मिरचीला काय केलेलं आहे माहिती का, मधोमध कापलेलं आहे आणि नंतर मी कापून घेतलेलं आहे। कुटून जरी घेतलं तरी चालेल। मिरची खात नसेल तर मिरची पावडर जरी वापरली तरी पण चालू शकते। थोडासा ओवा घेतलेला आहे, तो पण असा हातावर चुळून घेतलेला आहे। कधी असं बेसनची पोळी वगैरे केली तर थोडासा ओवा टाकायचा आणि थोडीशी हिंग पावडर टाकायची। धने जिरे पावडर बघा अशी दरदरी छोटा 1 चमचा, थोडीशी टाकायची हळद, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, सपाट वाटी बेसन पीठ। आता तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे, तुम्हाला पोळी किती हवी त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याप्रमाणेच बटाटा घ्यायचा, त्याप्रमाणेच कांदा घ्यायचा। छोटे 1.5 चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कालवून घ्यायचं आहे। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। थोडंसं पातळ जरी केलं तरी पण अजून चालू शकतं। ह्याच्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घेते। मस्त असं बघा कोथिंबीर टाकल्यानंतर पण मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही बारीक एकदम कापून टोमॅटो पण टाकू शकता। तवा ठेवलेला आहे गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। पसरून घ्यायचं असं हातानं, छोटे छोटे करायचे। छोटे मोठे आपण आवडीप्रमाणे करू शकता। असं जास्त मोठे पण करायचे नाही, जास्त बारीक पण करायचे नाही। टिफिनला द्यायचे असले तर मग बारीक पण करू शकता। नाश्त्याला करायचे असले तर मग असे जास्त असे जाड नाहीत करायचे, असे पसरवायचे। खूप छान लागतात। ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर किंवा 1.5 चमचा असा रवा बी बारीक घालू शकता, पण मग थोडे वेळ ठेवायचं। मग ह्याला एक 5-7 मिनिट ठेवू शकता, म्हणजे रवा चांगला आपला फुगल। लगेच हलवायची घाई करायची नाही, त्याला थोडा वेळ ठेवायचं। पलटी करून घेऊया का, असे बघा अशी जाळी सुटते मस्त अशी। आता खालच्या साईडनं पण तेल सोडायचे, जास्त तेल लागत नाही बघा। आपण साईडला जे सोडलंय ना तसं तव्यातून वरगळून खाली येते एका बाजूला। ती जरी आपण असं तवा हलवला का नाही तरी पण ती एका साईडला तेल जातच। असं बघा, हे असं जर केलं तरी तेच तेल आपलं जातं साईडला। मिडियम गॅसवर हे करायचं, असं दाबून दाबून असं चांगलं भाजून घ्यायचं। खरपूस मस्त होतं। एकदम पातळ जरी केले तरी चालतात। पसरून थोडंसं पातळ पीठ केलं की नाही तर अजून पातळसुद्धा हे होऊ शकतात। मस्त भाजून घेते। तर खालची साईड पण, खालची साईड आपण भाजली का बघूया। हे बघा मस्त अशी बघा भाजलेली, अशी साईडनं असं दाबत राहायचं सगळीकडं। मस्त अशी बघा भाजली। खालच्या साईडला पण अशी होल होल पडलेले, तशी जाळीदार मस्त खरपूस। टोमॅटो सॉसवर खाऊ शकता, भाकरीवर चपातीवर बी खाऊ शकता, टिफिनला नेऊ शकता। खालची साईड पण आपली चांगली भाजलेली आहे। राहिलेल्या अशा पद्धतीत मी करून घेते। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।